नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दामोदर चव्हाण मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, मुक्त विद्यापीठाने 10वी पास झालेल्यांसाठी रोजगारास उपयोगी पडतील असे काही अभ्यासक्रम सादर केलेले आहेत। त्यातील सुरक्षा रक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची आज आपणास ओळख करून देणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। मित्रांनो, आज रोजगाराच्या क्षेत्रात प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे। कारखाने, दवाखाने, बँका, हाऊसिंग सोसायट्या इत्यादी ठिकाणी सुरक्षा रक्षकांची मागणी वाढत चाललेली आहे। सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना सुरक्षा व्यवस्थेची माहिती या अभ्यासक्रमामुळे प्राप्त होईल। शिक्षणक्रमाची संरचना पुढीलप्रमाणे आहे। अभ्यासाचे विषय, अभ्यासासाठी पुढील विषय आहेत। एक CIS 010 ज्याचं नाव आहे सुरक्षा रक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पाठ्यपुस्तिका, आणि दुसरा विषय आहे CSI 011 ज्याचं नाव आहे सुरक्षा रक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम कार्यपुस्तिका। ही कार्यपुस्तिका पाठ्यपुस्तिकेच्या आधारावर होमवर्क सारखीच आहे। शिक्षणक्रमाचा कालावधी, शिक्षणक्रमाचा कालावधी पुढीलप्रमाणे आहे। हा शिक्षणक्रम फक्त 6 महिन्यांसाठी आहे। 2 वर्षात तो पूर्ण करायचा असतो। त्यानंतर मात्र नोंदणी संपते, पुनर्नोंदणी करावी लागते आणि त्यासाठी स्वतंत्रपणे फी भरावी लागते। अभ्यासाचं माध्यम, अभ्यासक्रमाचं माध्यम मराठी आहे। परीक्षा तसेच पाठ्यपुस्तके व संमंत्रण मराठीतच होईल। प्रवेश पात्रता, अभ्यासक्रमासाठी प्रवेश पात्रता पुढीलप्रमाणे आहे। 1. इयत्ता 10वी उत्तीर्ण किंवा मुक्त विद्यापीठाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण असणे, आणि 2. वयाची 18 वर्षे पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे। शिक्षणक्रम शुल्क, अभ्यास केंद्रासाठी पुढीलप्रमाणे शिक्षणक्रम शुल्क आहे। विद्यापीठ शुल्क 900 रुपये जो ऑनलाईन पद्धतीनेच भरावायचा असतो, आणि दुसरा आहे अभ्यास केंद्र शुल्क 600 रुपये, तो अभ्यास केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष भरावायचा आहे। एकूण 1500 रुपये प्रवेश शुल्क आहे। आता अभ्यासक्रमाची नोंदणी, नोंदणी करताना अभ्यासक्रम 6 महिन्यांचा असला तरी 2 वर्षांनंतर पुनर्नोंदणी करावी लागते। पुनर्नोंदणी शुल्क विद्यापीठ 900 रुपये अधिक अभ्यास केंद्र शुल्क 150 रुपये मिळून 1050 रुपये भरावे लागतील। मुदत संपल्यानंतर अर्ज करावा। नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच करून पावत्या अभ्यास केंद्रावर जमा कराव्यात आणि आपला प्रवेश निश्चित करावा। प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया जुलै महिन्यापासून कदाचित सुरू होईल। ती नोंदणी @ycmou.digitaluniversity.ac ह्या लिंकवर नोंदणी करावी। प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येते। अध्ययन पद्धती, विद्यापीठाने स्वतंत्रपणे अध्ययन पद्धती विकसित केलेली आहे। त्यात स्वयं अध्ययनावर आधारित पाठ्यपुस्तके आहेत। तज्ज्ञ प्राध्यापक संपर्क सत्रात मार्गदर्शन करतात। संपर्क सत्र म्हणजे कॉन्टॅक्ट लेक्चर्स, ती दर शनिवारी किंवा शनिवार रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी संध्याकाळची भरवतात। आवश्यक तेथे प्रात्यक्षिक दिले जाते आणि प्रवेश शुल्कातच पाठ्यपुस्तके मोफत दिली जातात। मूल्यमापन प्रक्रिया, प्रात्यक्षिक आणि अंतिम परीक्षा अशा 2 प्रकारे मूल्यमापन केले जाते। 50 गुणांची अंतिम परीक्षा आणि 50 गुणांची अंतरिम परीक्षा मिळून 100 गुणांची परीक्षा घेतली जाते। दोन्ही परीक्षांमध्ये किमान 40 गुण मिळविणे अनिवार्य आहे। तर विद्यार्थी मित्रांनो,
ycmou.digitaluniversity.ac ह्या वेबसाईटवर जाऊन सुरक्षा रक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम, ज्याचा कोड क्रमांक C132 आहे, त्याची माहिती पुस्तिका डाउनलोड करून घ्या. संपूर्ण माहिती पुस्तिका नीट वाचा. त्यात संपर्क सत्रांचा आराखडा, अभ्यास केंद्रांचे संपर्कचे तपशील दिलेले आहेत. तुमच्या सोयीचं संपर्क केंद्र त्यातून निवडा आणि नंतरच प्रवेश घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली अभ्यासक्रमाची धावती ओळख. हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास लाईक करा. माहितीपूर्ण असल्यामुळे तो मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. तर मित्रांनो, असेच चॅनलवर भेटत राहा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आम्ही 10वी आणि 12वी पास असलेल्यांसाठी काही दिवसांनी सादर करणारे व्हिडिओ आपणास सर्वात प्रथम पाहायला मिळतील. तर मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.